मानलेलं नव्हतं, परंतु काळाच्या नीतीच्या पुढे आपल्या कोणाचं काही चालत नाही. 1985ला या जुन्या वासियांचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करण्याचं काम वल्लभशेठ बेनके साहेबांनी केलं आणि नंतर 4 वेळेला ते या भागातनं विधिमंडळामध्ये अतिशय समाजाशी जिव्हाळ्याशी संबंध, प्रत्येकाला आपलंसं करण्याची त्यांची आठवटी. मी 90ला राजकीय जीवनामध्ये पुणे जिल्ह्याच्या आलो. अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. तेव्हा घ्यायला त्या कारणानिमित्त कामानिमित्त माझी वल्लभशेठ बेनकेंचा सतत संपर्क असायचा. सतत इथल्या कुकडीच्या पाची धरणाच्या बद्दलचे प्रश्न असतील, कॅनॉलचे प्रश्न असतील, आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरीचं ठिकाण असेल, तिथं काही चांगल्या पद्धतीची कामं करण्याच्या बद्दलची सातत्याने मागणी असेल, पर्यटनाला चालना देण्याची मागणी असेल, असा सतत त्यांचा पाठपुरावा असायचा. कृष्णा खोरे महामंडळामध्ये देखील त्यांनी 10 वर्ष काम केलं. तिथंही त्यांनी उत्तम पद्धतीनं आपले प्रश्न धसास लावण्याच्या करता सतत प्रयत्न केले आणि त्यांचे तसं बघितलं तर राज्यामध्ये अनेक विधिमंडळाच्या सदस्यांशी अतिशय मित्रत्वाच्या अशा प्रकारचे संबंध मी स्वतः अनुभवलेले पाहिलेले. आपल्या तालुक्यामध्ये देखील अनेक साध्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, मार्केट कमिटीचं सदस्य, दूध संघाचं सदस्य, वेगवेगळी पदं, नगरपालिकेमध्ये वेगवेगळी पदं, छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, विषय समितीची सभापतीपद, खूप काही आम्ही जेव्हा चर्चा करायचो त्यावेळेस हट्ट आग्रह करायचे. आम्ही सहसा त्यांचा आग्रह त्या ठिकाणी बोलत नव्हतो. 2014ला त्यांना एका दुर्धर अशा प्रकारच्या आजाराने ग्रासलं. कुटुंबियांनी, घरच्यांनी, मुलांनी, सुनांनी, त्यांच्या धर्मपत्नींनी, सगळ्या परिवाराने खूप कष्ट घेतले. 10 वर्ष सतत बेनके साहेब त्या आजाराशी झगडत होते, परंतु शेवटी काल त्यांची प्राणज्योत मानवली आणि आज आपल्या पुढे अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला. आज त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम अतुल मोठ्या तर्फेने करतोय. आम्ही देखील त्याच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत. इथून पुढच्या काळामध्ये वल्लभ बेनके साहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता अतुलनी प्रयत्न करत राहू. अतुलला आशीर्वाद देण्याचं काम, पाठिंबा देण्याचं काम, सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्याकडनं अतिशय मनापासून होईल याबद्दलची ग्वाही देखील मी या निमित्तानं देतो. मुद्दाहून त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची त्या ठिकाणी नोंद महायुतीच्या सरकारने घेतली आणि शासकीय इतमाने त्यांना मानवंदना देण्याचा निर्णय झाला आणि आत्ताच आपण शासकीय इतमाने त्यांना मानवंदना दिलेली आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं वल्लभशेठ बेनकेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.